नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण वाळवणीच्या रेसिपीमध्ये दही मिरचीची रेसिपी बनवणार आहोत। ही मिरची तुम्ही एकदा बनवली तर 2 वर्ष आरामात खाऊ शकता। ही मिरची जेवणाचा स्वाद वाढवते, त्याचबरोबर उपवासालाही तुम्ही ही मिरची तळून खाऊ शकता। मस्त अशी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। कमी मेहनत, कमी साहित्य लागतं। चला तर मग दही मिरची कशी बनवायची आणि तिला स्टोर कशी करायची हे आपण पाहूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी ते अर्धा किलो मिरची घेतलेली आहे। मिरची घेताना आपल्याला जाडच मिरची घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला तिला व्यवस्थित कापता येईल। ह्या मिरचीला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि कापडावर पसरवून तिला सुकून घेतलेली आहे। आता मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि आपल्याला एक मिरची घ्यायची आहे। या मिरचीला आता आपण कापून घेणार आहोत। तर ह्या मिरच्या खूप मोठ्या आहेत म्हणून मी यांना अर्धा अर्धा असं कापून घेणार आहे। तर मी यांच्या 2 फोडी करून घेणार आहे। आता यांना मधून मी परत कापून घेणार आहे। यांच्या 4 फोडी करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध्ये फक्त एकच चीर पाडू शकतात। तर मी या बारीक बनवणार आहे, जेणेकरून ते पटकन वाटतील आणि खातानाही आपल्याला छान अशा बारीक बारीक फोडी खाता येतील। तर अशा पद्धतीने एका मिरचीचे मी 8 तुकडे करून घेतलेली आहेत। तुम्ही अख्खी मिरचीही ठेवू शकतात, फक्त मध्ये एक चीर पाडायची। तर अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या कापून घेणार आहे। अशा मिरच्या कापल्यामुळे ते लवकर वाळतात आणि त्यांना दह्याचं मिश्रण हे छान असं लागलं जातं। तर तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या मिरच्या आपल्या कापल्या गेलेल्या आहेत। आता ह्या मिरच्यांना आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काढून घेतलेले आहेत। आता ह्या मिरच्यांमध्ये आपण 2 मोठे चमचे मीठ घालून घेणार आहोत। मीठ आपण जास्त घालायचं जेणेकरून आपल्या मिरच्या जास्त दिवस टिकतील आणि त्याची टेस्टही छान राहील। आणि यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हाताने हे काम करायचं नाही, नाही तर हाताची खूप जास्त आग होते। तुम्ही चमच किंवा हातामध्ये पिशवी घालून मिरच्यांना मीठ सोडून घ्यायचं। आता मी ती पिशवी हातात घालून घेतलेली आहे, जेणेकरून हाताची आग होणार नाही आणि यांना व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिरचींना मीठ लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी दही घालून घेणार आहे। दही घट्टसर असायला हवी, पातळ राहिली तर त्याचं पाणी जास्त होतं। दही आपल्याला घट्ट घ्यायची आहे आणि फ्रेश घ्यायची आहे। आता ही दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ज्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्यामध्ये याची चव व्यवस्थित उतरेल। अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या व्यवस्थित चोळून घेणार आहोत। आता आपण या मिरच्यांना 2 तास असंच ठेवणार आहोत, जेणेकरून या दहीची टेस्ट या मिरच्यांमध्ये छान अशी उतरेल। आपण इथे उपवासासाठी बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये मी मसाले घातलेले नाहीत। तुम्ही इथे जिरेपूड आणि धनेपूडही घालू शकतात। आता मी इथे एक कागद टाकून घेतलेला आहे आणि त्या कागदावर आपल्याला ह्या मिरच्या पसरवून घ्यायच्या आहेत। छान अशा बारीक मी या मिरच्या पसरवून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ते लवकर वाळतील। कारण आमच्याकडे ऊनही जास्त राहत नाही, संध्याकाळी 2 ते 3 तासच ऊन येतं, त्यामुळे यांना छान असं बारीक मी पसरवून घेणार आहे। सर्व मिरच्या छान अशा बारीक पसरवून घेतलेल्या आहेत। आता 2 ते 3 दिवस आपल्याला यांना वाळू द्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशा मिरच्या वाळलेल्या आहेत। मी नंतरून यांना ताटात काढून घेतलेली होती। छान अशा कोरड्या आपल्या ह्या मिरच्या झालेल्या आहेत। आता यांना आपण एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीत जर ठेवले तर 2 वर्ष हे आरामात टिकतात। यांना बुरशी वगैरे लागत नाही।
जर ह्या थोड्याफार नरम पडल्या तर परत एकदा ऊन दाखवून द्यायचं, म्हणजे जास्त दिवस अजून टिकतील. तर आता आपण ह्या मिरच्या तळून पाहणार आहोत. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालं की यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या. तर काही सेकंदातच आपल्या ह्या मिरच्या तळल्या जातात. पाहू शकता छान अशा मिरच्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपण काढून घेणार आहोत. तर एका डिशमध्ये मी या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये थोडंसं वरून मी अजून मीठ घालून घेणार आहे, कारण उन्हामध्ये वाळवल्यानंतर मीठ हे कमी होतं. आणि यांना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर तयार आहेत आपले छान अशा दही मिरची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.